मंडळी, सध्या आपण मुंबई अंडरवर्ल्डच्या हिस्ट्रीबद्दल 2 व्हिडिओतून माहिती घेतली। त्यापैकी पहिल्या व्हिडिओत आपण करीमलाला, हाजी मस्तान आणि वरदराजन यांना नेस्तनाबूत करून मुंबई काबीज केलेल्या दाऊदची, तर दुसऱ्या व्हिडिओत दाऊदवर वेळोवेळी कडी केलेल्या मन्या सुर्वे, अरुण गवळी यांच्याबद्दल जाणून घेतलं। तसंच गवळी विरुद्ध दाऊदमध्ये रंगलेल्या रक्तरंजित गँगवॉरच्या सुद्धा घटना जाणून घेतल्या। आता त्यापुढे अमर नाईक उर्फ मुंबई अंडरवर्ल्डचा रावण या खुंकार गँगस्टरचा मुंबईतला उदय, दहशत, त्याची आधी दाऊद आणि नंतर अरुण गवळी सोबत झालेली कट्टर दुश्मनी, त्याच्यानंतर नाईक गँग टेक ओव्हर केलेला अंडरवर्ल्डमधील सर्वात शिक्षित डॉन अश्विन नाईक याचा गुन्हेगारी क्षेत्रातला प्रवेश, छोटा राजांना दाऊद विरुद्ध केलेला विद्रोह, त्यानंतर दाऊदच्या नरडीचा घोट घेण्यासाठी छोट्या राजांना केलेल्या कुरापती, या सगळ्याचा आढावा घेणार आहे। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, दाऊदला धडा शिकवण्यासाठी दगडी चाळीच्या अरुण गवळीनं माटुंगा भागात दहशत केलेल्या अमर नाईकला मैत्रीची ऑफर दिली। पण त्या ऑफरच्या बदल्यात अमर नाईकनं गवळीसाठी काम करणाऱ्या माया डोळसला माझ्याकडे सोपव म्हणून मागणी केली, कारण त्याचं आणि माया डोळसचं काही कारणावरून फाटलं होतं। अमर आणि मायाचा 36चा आकडा होता असं म्हणतात, तेव्हा गवळीनं अमरची ती ऑफर मान्य केली होती, कारण त्याला काहीही करून दाऊदचा काटा काढायचा होता। त्यासाठी त्याला त्याचं बाहुबल वाढवायचं होतं। पण कुठून तरी मायाला ती खबर लागली आणि त्यानं रातोरात गवळी गँग सोडून दाऊदचा शार्प शूटर दिलीप बुवाची गँग जवळ केली। झालं, गवळी आणि नाईक गँगची ती डील फिसकटली। आता मायाबद्दल आपण पुढे जाणून घेऊ, पण इच्छा नसतानाही अमरचा मुंबई अंडरवर्ल्डमध्ये कसा शिरकाव झाला त्याची आधी आपण माहिती घेऊ। तर अमर नाईकचं कुटुंब आपलं राहतं गाव सोडून मुंबईत आलं होतं। अमर, अजित आणि अश्विन हे 3 सख्खे भाऊ। अश्विन शिकत होता तेव्हा घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अमर आणि अजित यांनी माटुंग्यात रस्त्याच्या कडेला भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता। त्यांचा धंदा व्यवस्थित बसला होता, पण तिथं गवळी आणि इतर गँगमधील पंटर लोक हप्ता वसुली करायला यायचे। ते सुद्धा दररोज आणि अतिशय अमानुष पद्धतीनं ते भाजी विक्रेत्यांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे काढायचे। अमरला ते आवडायचं नाही, तो आतल्या आत चरफडत राहायचा। अजित मोठा होता, तो दरवेळी अमरची समजूत काढायचा। एके दिवशी अजित आणि अमर भाजी मार्केटमध्ये भाजी विकत बसले होते। तेवढ्यात हप्ता मागायला पंटर लोक मार्केटमध्ये आले, तेव्हा अजित तिथं नव्हता, त्यामुळे त्यांना पैसे द्यायला अमरनं नकार दिला। तेव्हा अमर आणि त्यांच्यात वादावादी झाली आणि तेव्हा राग अनावर झालेल्या अमरनं समोर पडलेल्या भाजी चिरायच्या चाकूनं एकाचा खून केला। तो त्याच्या नावावर नोंद झालेला पहिला गुन्हा होता आणि त्या दिवसापासून अमर नाईक हे नाव दादर, माटुंगा आणि लोअर परळ भागात भयान चर्चेत आलं। पुढे अमर नाईकनं राम भट्ट नावाच्या स्थानिक गुंडाशी हात मिळवणी केली। त्यानंतर दोघांनी मिळून मुंबईत गुन्हेगारीचं मोठं साम्राज्य निर्माण केलं। अमर नाईकच्या टोळीत आलजी पालजी यांसारखे कुख्यात मारेकरी होते आणि त्यांचा वचक संबंध मुंबईवर पसरलेला होता। पुढे जेव्हा गवळी गँग आणि अमर नाईक यांच्यातली धुसफूस वाढली तेव्हा मुंबईत दिवसाढवळ्या रक्तपात घडू लागला। मुंबई अंडरवर्ल्डमधील सगळ्यात डेंजर रायव्हलरी होती गवळी गँग विरुद्ध नाईक गँग। सुरुवातीला अमर नाईककडे हत्यारं नव्हती, पण मुंबईच्या गुन्हेगारीत टिकायचं असेल तर आपल्याजवळ हत्यार असणं किती गरजेचं होतं हे अमरला जाणवलं, म्हणून त्यानं थेट श्रीलंकेतनं शस्त्र मागवली। 1985 पर्यंत अमर नाईक हे मुंबई अंडरवर्ल्ड जगतातलं सर्वात मोठं नाव बनलं होतं, गवळी आणि दाऊदपेक्षाही मोठं, कारण त्यानं इतर कोणत्याही गँगच्या वळचणीला जाण्यापेक्षा स्वतःची गँग वाढवली। सगळ्यात 2 नंबरच्या धंद्यात आपला जम बसवला। अमर नाईकनं त्या काळ्या दुनियेतून बक्कळ पैसाही कमावला। त्यानं पुणे, परळ आणि दादर भागात बरीच मालमत्ता खरेदी केली होती। नेमकं त्याच वेळी दाऊद गवळी टोळीच्या कारवाया वाढल्या होत्या, पण मुंबई पोलिसांना किमान त्यांच्याबद्दल माहिती तरी होती। पण अमर नाईकबद्दल सुरुवातीलाच कसलीच माहिती पोलिसांच्या हाती लागत नव्हती, त्यामुळे त्याला पकडणंही पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी झाली होती। त्याची दहशत इतकी होती की अख्खी मुंबई अमरला रावण या नावानं ओळखायची। तो सनकी होता, वेदार अंगयष्टीचा खुंकार पण शार्प माइंडेड क्रिमिनल। अगदी कमी काळात अमरनं दाऊदपेक्षा मोठं नाव कमावलं। त्यावेळी पठाण गँगनंतर फक्त दाऊदच ड्रग तस्करी करून पैसे छापायचा, इतर कोणालाही ते जमलं नव्हतं। पण अमरनं दाऊदच्या नाकावर टिच्चून ते करून दाखवलं।
सोनं आणि ड्रग्सच्या तस्करीत उतरणारा तो एकमेव मराठी गँगस्टर होता. दरम्यान गवळीशी दुश्मनी असून सुद्धा फक्त दाऊदला संपवायचं म्हणून आणि माया डोळसच्या बदल्यात तो गवळीची मदत करायला तयार होता. पण आता गवळी आणि नाईक या दोघांना नडायचं म्हणून मायानं दिलीप बुवाच्या गँगची वाट धरली. दिलीप बुवा दाऊदचा शार्प शूटर. दाऊद त्याला मुंबईतनं ऑर्डर सोडायचा आणि तो इकडं कामगिरी चोख पार पाडायचा. त्याच्याच सांगण्यावरून कधी काही दिलीप बुवानं रमा नाईकचा खून केला होता. माया बुवासाठी काम करत करत गवळी अन नाईक गँगला टसल द्यायला लागला. मायाच्या महत्वाकांक्षा मोठ्या होत्या. त्याला बंबईवर राज करायचा होता. पण अमर नाईक त्याच्या मागं हात धुवून लागला होता आणि भारत सरकारनं मुंबईतून अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी तयार केलेलं ATS म्हणजेच अँटी टेररिस्ट स्क्वॉड सुद्धा 1983च्या बॅचमधील निडर अधिकाऱ्यांना घेऊन अँटी टेररिस्ट स्क्वॉडची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार प्रदीप शर्मा, रवींद्र आंग्रे हे दाऊदच्या टोळीच्या मागावर होते. तर विजय साळसकर यांनी गवळी आणि अमर नाईक टोळीचा पिच्छा पुरवला होता. तसंच ACP आफताब आणि भानुप्रताप बर्गे हे माया डोळस, दिलीप बुवा यांच्यावर लक्ष ठेवून होते. दरम्यान 1991मध्ये त्यांना माया आणि दिलीप बुवाबद्दल एक अज्ञात माणसाकडून टीप मिळाली. लोखंडवालामधील स्वाती बिल्डिंगमध्ये माया आणि त्याचे साथीदार लपून बसल्याची ती खबर होती. मग अजिबात वेळ न दवडता ACP आफताब त्यांची टीम घेऊन लोखंडवालामध्ये पोहोचले आणि तब्बल 4 तास चाललेल्या शूटआउटमध्ये त्यांनी व त्यांच्या टीमनं माया डोळस, दिलीप बुवासहित 7 गँगस्टर मारले. तेव्हा सर्वांना वाटलं होतं की माया डोळस हा पोलिसांच्या रडारवर होता. पण ATSला लीड करणारे ACP आफताब यांच्या म्हणण्यानुसार माया नाही तर दिलीप बुवा त्यांच्या टार्गेटवर होता. काहींनी तर अशी शंका उपस्थित केली होती की ज्या अज्ञात माणसानं माया आणि दिलीप बुवाची टीप दिली होती तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः दाऊदच होता. कारण माया आणि दिलीप बुवा त्याला नडाईची भाषा करायला लागल्याचं कोणीतरी त्याला सांगितलं होतं. म्हणून त्यानं त्या हत्याकांड घडून आणल्याच्या चर्चा आजही होतात. पण तिथं मायाचा चॅप्टर संपला होता. 1992 साल उजाडता बाबरी की राम मंदिर हा संघर्ष इतका टोकाचा पेटला की त्यातून मोठी दंगल घडली आणि त्यातून बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यामुळे भारतासह पाकिस्तानला सुद्धा हादरे बसले. असं म्हणतात बाबरी मशीद पाडल्याचा राग दुबईतून पळून पाकिस्तानच्या आसऱ्याला जाऊ पाहणाऱ्या दाऊदच्या मनात पण धुमसत होता. त्यात पाकिस्तानी ISI संघटनेनं दाऊदच्या मनात आणखी विष पेरलं आणि त्यानं त्याचा बदला घ्यायचा ठरवला. पुढे त्या धर्तीवर त्याने 1993 साली मुंबईत टायगर मेमनच्या साथीनं तब्बल 12 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात 257 लोकांचा मृत्यू आणि 1400 लोक जखमी झाले. तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या शरद पवार यांनी तेव्हा नॅशनल टीव्हीवर येऊन परिस्थिती अधिक चिघळू नये, धार्मिक दंगल उसळू नये म्हणून 12 हिंदू बहुल सोबत एका मुस्लिम एरियात सुद्धा बॉम्बस्फोट झालाय असं सांगितलं होतं. पण आपण तेव्हा निव्वळ परिस्थिती चिघळू नये म्हणून असं सांगितल्याचं नंतर पवारांनी कबूल केलं. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब त्या दुर्घटनेनंतर खूप अस्वस्थ झाले होते. त्यातून मुंबईत दंगल उसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर 1994च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी दाऊदला देशद्रोही म्हटलं. योग्य वेळ पाहून ठाकरेंनी संधी साधली. मुस्लिम दाऊद आणि हिंदू छोटा राजन यांच्यातील स्पर्धा भडकावी म्हणून ठाकरेंनी आगीत तेल ओतलं होतं. कारण मुंबई बॉम्बस्फोटानंतर छोटा राजननं दाऊदपासून फारकत घेतली होती. तसंच छोटा राजन विरुद्ध दाऊदचे इतर सहकारी कान भरायला लागले होते. जर छोटा राजन फुटला तर दाऊद नेस्तानाबूत व्हायला वेळ लागणार नाही याची कल्पना ठाकरेंसह मुंबई पोलिसांना देखील होती. दरम्यान मुंबईतल्या गुन्हेगारीवर टीका करताना त्यांनी मुद्दाम छोटा राजनचा नामोल्लेख टाळला. दाऊदवर मात्र सडकून टीका केली. ठाकरेंची अंडरवर्ल्डमध्ये फूट पाडण्याची ही चाल यशस्वी ठरली होती. राजननं पुढं दाऊदची फारकत घेऊन मी कसा देशभक्त डॉन आहे आणि मी ज्यांनी मुंबईत बॉम्ब हल्ले घडवून आणले त्यांना सोडणार नाही अशी शपथ घेतली होती. पण त्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी आणखी एक गोष्ट म्हटली होती. जर त्यांच्याकडं दाऊद असेल तर आमच्याकडं गवळी आणि नाईक हे हिंदू डॉन आहेत. ही आमची मुलं आहेत. ठाकरेंच्या त्या वाक्यावर लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणानंतर अमर नाईक आणि अरुण गवळी म्हणजेच मुंबईत दाऊदला तोडीस तोड उत्तर अशा चर्चा होऊ लागल्या. पण बाळासाहेब ठाकरेंच्या त्या भाषणामुळं नंतर गुंडांच्या टोळ्यांमध्ये धर्माच्या आधारावर फूट पडली. असो, दुसरीकडं नाईक गँगमध्ये मोठ्या उलटापलटी घडत होत्या.
अश्विन नाईक त्यांचं शिक्षण घेण्यात व्यस्त होता तेव्हा त्या काळात त्याची गुजराती कुटुंबात आलेल्या नीताशी देखील ओळख झाली होती. आधी प्रेम नंतर लग्न अशी त्यांची लव्ह स्टोरी बहरली. तेव्हा अमरचा भाऊ म्हणून अश्विन नाईक सुद्धा कधी पोलिसांच्या तर कधी दुसऱ्या टोळीतल्या गुंडांच्या निशाण्यावर असायचा. एकदा काही गुंडांनी अश्विन नाईकचं किडनॅपिंग केलं, पण प्रसंगावधानामुळे तो त्यांच्या तावडीतून सुटला. तो गुन्हेगारांशी आलेला अश्विनचा पहिला संबंध. तसा अश्विनला सुरुवातीपासूनच गुन्हेगारीत पडण्यात इंटरेस्ट नव्हता. नीता आणि त्याचा चेन्नईत जाऊन स्थायिक होण्याचा विचार होता. पण एकदा चेन्नईवरून परत येताना त्याच्यावर गुंडांकडून गोळीबार झाला आणि नीता घाबरली आणि या रक्तपाताच्या खेळात अश्विनच्या जीवाला काही बरं वाईट होऊ नये म्हणून तिनं अश्विनला आग्रह केला की जर तुला सही सलामत राहायचं असेल तर तुला अमरच्या टोळीत सहभागी व्हावं लागेल. नीतानं अश्विनला क्राईमच्या दुनियेत ढकलण्याचं आणखी एक कारण म्हणजे तिच्या वडिलांचा गवळी गँगनं मर्डर केला होता, त्यामुळे तिला गवळीचाही बदला घ्यायचा होता. पुढं इंजिनियर असलेला अश्विन नीताच्या हट्टापायी हळूहळू अमरच्या टोळीत ॲक्टिव्ह झाला. अश्विन भयान चालाक होता. त्याच्या जोरावरच तो पुढं जाऊन नाईक गँगचा म्होरक्या झाला होता. ते सुद्धा दोन्ही पाय निकामी होऊन व्हीलचेअरवर बसल्यानंतर सुद्धा. त्याच्यावर एकदा जीवघेणा हल्ला झाला होता. त्याचं झालं असं की अंडरवर्ल्डशी संबंधित एका प्रकरणात पोलिसांनी अश्विन नाईकला अटक केली होती. त्या दिवशी अश्विन नाईकची मुंबईच्या काळा घोडा सेशन्स कोर्टात हजेरी होती. पोलीस त्याला घेऊन सेशन्स कोर्टात पोहोचले. अश्विन नाईकला पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं. कोर्टात सुनावणी संपली आणि अश्विन नाईक पोलिसांच्या टीमसोबत कोर्टाबाहेर आला. जेव्हा पोलीस अश्विन नाईकला कोर्टाबाहेर गाडीत बसवत होते तेव्हाच अचानक वकिलाच्या वेशातल्या एका व्यक्तीनं अश्विन नाईकवर अंधाधुंद फायरिंग सुरू केली. अश्विन नाईकवर फायरिंग करणाऱ्या त्या शार्प शूटरचं नाव होतं रवींद्र सावंत. तो अरुण गवळीच्या टोळीचा शार्प शूटर होता. त्या फायरिंगमध्ये अश्विन नाईकच्या डोक्यात गोळी घुसली होती तरीही अश्विन नाईकचा जीव वाचला. पण अश्विन नाईक पुढं कोमामध्ये गेला आणि त्याचा कमरेखालचा भाग कायमचा अपंग झाला. तेव्हापासून तो अद्याप व्हीलचेअरवर बसून आहे. अश्विन नाईक फायरिंग प्रकरणी रवींद्र सावंतवर गुन्हा सिद्ध झाला. त्या केसचा तपास मन्या सुर्वेचा एन्काउंटर करणारे इसाक बागवान यांनी केला होता. कोर्टानं रवींद्र सावंतला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पोलिसांच्या माहितीनुसार रवींद्र सावंतला गवळी गँगमध्ये सामील करून घेण्यासाठी करण्यात आलेली ती पहिली सुपारी होती. अश्विन नाईकवर सदा पावलेनं हल्ला घडवून आणला होता. पण तो प्रसंग घडल्यानंतर अमरनं अश्विनला थेट अमेरिकेला धाडलं. अश्विननं तिकडं त्याचं उर्वरित शिक्षण पूर्ण करावं असं अमरनं त्याला सांगितलं आणि इकडं अमरनं अश्विनवरच्या हल्ल्याचा खुनशीनं बदला घेतला. त्यानं अरुण गवळीचा खास माणूस तान्या कोळीची ट्रेनमध्ये हत्या केली. त्या घटनेनं मुंबई पोलिसांची झोप उडाली. पुढं मग त्यांनी त्यांचं सगळं लक्ष अमर नाईकच्या गँगकडे वळवलं. दरम्यान एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांनी सातत्यानं अमर नाईकवर लक्ष ठेवण्यासाठी खबरी पेरले. 1995 साली मदनपुरा भागात मध्यरात्री अमर नाईक येणार असल्याची विजय साळसकरांना पक्की खबर मिळाली. त्यानुसार त्याच्यावर पाळत ठेवून साळसकरांनी अमरचा एन्काउंटर केला. तिथं मुंबई अंडरवर्ल्डमधील अमर पर्व संपलं आणि अश्विन पर्व सुरू झालं. मंडळी, हा एपिसोड इथपर्यंतच. पुढं छोटा राजननं रवी पुजारी, गुरु साटम यांच्यासोबत मिळून दाऊदला कसं सळो की पळो करून सोडलं. गवळीनं दाऊदच्या एकदम जवळच्या नातेवाईकाला म्हणजेच बहिणीच्या नवऱ्याला कसं मारलं. त्यानंतर दाऊदनं मुंबईत कसं थैमान घातलं. अश्विन नाईक जिच्या प्रेमापोटी गुन्हेगारी विश्वात आला त्या आपली बायको नीताशी त्यानं हत्या का घडून आणली. आणि गोपीनाथ मुंडे मुंबई अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून कसे पुढे आले. अबू सालेम, छोटा राजन कसे पकडले गेले. हा सगळा उर्वरित मुंबई अंडरवर्ल्डचा उरलेला इतिहास 4थ्या भागात. लवकरच व्हिडिओचा 4था भाग प्रदर्शित करू. पण तुम्हाला मुंबई अंडरवर्ल्डची इथपर्यंतची हिस्ट्री कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.